माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर मी ना आज दिवसभर काहीच केलं नाही. असं म्हणजे ना वातावरण असं होतं ना, मला माहित नाही, म्हणजे पुण्यामध्ये तरी कालच्या दिवशी ना भरपूर अशी मस्त गार हवा चालली होती आणि म्हणजे कूलर लावायची सुद्धा गरज नव्हती, एवढं मस्त वातावरण झालेलं होतं. पण आज सकाळपासून ऊन नाही, हवा पण नाही आणि एकदम शांत असं वातावरण होतं. असं वाटत होतं की काहीच काम नाही करावं, फक्त स्वयंपाक बनवावा आणि खावं. तर मस्त छोलेची भाजी केली होती आणि ती खाल्ली आणि मग थोडं रिलॅक्स केलं. म्हटलं जाऊ दे, आज काही शूट करायचंच नाही. पण आज पियाचं म्हणजे तिचं 2-4 दिवसापासून चाललं होतं की मम्मा आपण ना काहीतरी पिझ्झा नाही तर बर्गर खाऊया. काय खायचंय तुला? पिझ्झा खायचाय. सो खूप दिवसापासून चाललं होतं. म्हटलं चला मग आज जाऊया. आता इतका दिवस पूर्ण निवांत घालवलाच आहे, तर मग हा पण पुढचा येणारा दिवस पण जो आहे, संपणारा दिवस, तोही अजून थोडा निवांत घालूया. बाहेर जेवण म्हटलं की भांडी कुंडी स्वयंपाकाचं टेन्शन नसतं. महत्वाचं हे टेन्शन नसतं की स्वयंपाकामध्ये बनवायचं काय. तर इतके सगळे टेन्शन जे आहेत ते माझे मुक्त झालेले आहेत आज. म्हटलं चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि निवांत व्हिडिओला सुरुवात केली की मग उद्याच्या दिवशी भरपूर कामं आहेतच आपले, हे की नाही? तर मग आता आम्ही तयार होऊन जाणार आहोत पिझ्झा खाण्यासाठी. हा बोल. बर्गर खायचं की पिझ्झा? तू डिसाइड कर. पिझ्झा खाऊया, कारण की तो केक आणि पिझ्झा मध्ये कुठला तरी पिझ्झाच्या शॉपवर डोमिनोजला कुठला तरी केक मिळतो. सो आम्ही पिझ्झा खाण्यासाठी एक्सायटेड नाहीये, आम्ही तो केक खाण्यासाठी एक्सायटेड आहे. पण आता फक्त तो मिळला पाहिजे, म्हणजे तेवढं बरं होईल. नाही मिळाला तर तू बघ, आतापासून तुला मी सांगून ठेवते, तिथे काही ओव्हर हे करायचं नाही की मला मिळाला नाही आणि मला पाहिजेच होता, आहे की नाही? ते आपलं शॉप नाही, आपण बनवत नाही तिथे, आपण घरी फक्त बनवू शकतो जे पाहिजे ते, हे की नाही? तयार करू मग आता मस्त. कशी असतील करायची तुम्हाला? हाफ पोनी. ऑलवेज हाफ पोनी. ऑलवेज थोडी. हे पफ तुझ्यामुळेच झालंय. हर टाइम पफ करत असते. मुलांच्या मनासारखी गोष्ट घडत असली की मग त्यांचा आनंद एकदमच म्हणजे हाय लेवलला असतो. आणि तशीच काही गोष्ट आज पियासोबत होते. तिला तिचा आवडीचा पिझ्झा खायला मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ते काय चॉकलेट कप केक काय आहे ते पण मिळणार आहे, म्हणून ती खूप जास्त एक्सायटेड होती. पण खरं सांगायचं म्हटलं तर मला आता पिझ्झा किंवा बर्गर म्हणा एवढं असं पहिल्यासारखं आवडत नाही. जसं आम्ही पहिले नवीन पुण्यामध्ये आलो होतो तसं गावाकडे तर तेव्हा होतच नाही काही. पण नवीन जेव्हा पुण्यामध्ये आलो होतो ना, मलाही असं वाटायचं की खाल्लं पाहिजे. असंच 1-2 वेळा मग पिझ्झा बर्गर हे सगळं खाऊन झालं आणि समजलं की नाही, हे फक्त काही नाही आहे, हे फक्त महागड्या वस्तू आहेत आणि याच्यामध्ये टेस्ट हवी तेवढी तर काही एवढी जास्त नाही. त्यापेक्षा मला असं वाटते की आपला वडापाव सगळ्यात बेस्ट आहे. कितीतरी वेळा मी पियाचं माइंड जे आहे ते चेंज करण्याचा प्रयत्न करते. जाऊ दे गं, कशाला उगाच, आपण दुसरं खाऊया, मस्त वडापाव खाऊया, अजून तुला व्हरायटी जे आहे ते तुला खाता येईल, तू जे आहे ते काय म्हणतात त्याला पॅटीस खाऊ शकते, तू हे खाऊ शकते, असे तिला ऑप्शन देऊन बऱ्याच वेळा मी तिचं कॅन्सल करून देते पिझ्झा आणि बर्गर. पण काहीतरी आपल्याला हे ऐकूनच घ्यावं लागतं. आणि बघा इथे आलो आहे तर कोणीच नव्हतं, सगळे टेबल जे होते खाली होते, फक्त आम्ही होतो आणि एक कोणीतरी अजून एक फॅमिली होती, बाकी सगळं खाली होतं. आणि आमच्या इथलं जे पिझ्झा आहे ना, आता हळूहळू असं वाटतंय मला की थोडं आता लो क्वालिटीमध्ये जे आहे ते जायला लागले. कारण की आजूबाजूचे बर्गर वगैरे जे आहेत वाघोलीमधले बर्गर किंग आहे, मॅकडॉनल्ड आहे, तिथे खूप जास्त गर्दी होती. पण इथे काय एवढी जास्त नव्हती, कारण डिपेंड असतं सर्व्हिसवर पण. आणि मला तर खरंच असं वाटत होतं की आपण बर्गरच खायला पाहिजे होतं, कारण पिझ्झा आणि बर्गर दोघांमधून जर कुठलं निवडायचं ऑप्शन आला तर मग मी बर्गर निवडते. कारण पिझ्झा मला असं वाटतं की फक्त त्यामध्ये मैदा आहे खूप जास्त आणि थोडीसं चीज असतं. त्यापेक्षा बर्गर जे आहे टिक्की वगैरे काहीतरी आपण व्हरायटी त्यामध्ये ॲड करून घेऊ शकतो. चला, जो खाऊन झालं होतं आमचं आणि पियाच्या आवडीचा तिला जो कप केक काहीतरी हवा होता तोही तिथे मिळाला, तो आम्ही एन्जॉय केला आणि त्यानंतर मस्त घरी आलो. थोडी ऑनलाईन शॉपिंग केली होती, ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायची आहे. काही वस्तू ज्या आहेत त्या मिशोवरून आहेत आणि काही फ्लिपकार्टवरून आहेत. तर पियासाठी ना 2 पॅन्ट मागवलेल्या होत्या. एक ही अशी आहे आणि एक जीन्सची आहे, दाखवतेच मी तुम्हाला. म्हणजे ही तिला घालून वगैरे ना खूप छान दिसते आणि तिला पण आवडली होती. पण तिची शिलाईन जी ना अशी एवढी व्यवस्थित मला वाटत नाही आहे. मे बी मॅन्युफॅक्चर थोडा डिफेक्ट असू शकतो याच्यामध्ये. तशा प्राईसच्या अकॉर्डिंग काहीतरी 200 का 250 अशी याची प्राईस होती. त्याच्या अकॉर्डिंग मला असं वाटते की घरी घालण्यासाठी, खेळण्या वगैरे साठी, कारण अशा ज्या आहेत आता ह्या पॅन्ट ज्या सध्या जास्त चालल्या आहे, म्हणजे तुम्ही मोठ्या मुली बघा, मग आपण पण घालू शकतो किंवा मग लहानांमध्ये बघा खूपच चाललं आहे. म्हणून म्हटलं चला तिच्यासाठी मागवूया. पण तिची स्टिचिंग काही व्यवस्थित नव्हती, म्हणून मग मी तिला रिटर्न करते. म्हटलं अजून दुसऱ्या एखाद्या ज्या आहे सर्च करेल आणि तिकडून मागवेल. आणि एक जीन्स होती तिच्यासाठी मागवलेली आहे. ह्या जीन्सची प्राईस थोडी कमी जास्त असू शकते, मला एक्झॅक्टली आठवण नाही, पण 350च्या अराउंड आहे. जीन्स खूपच छान आहे आणि मस्त तिच्यावर डिझाईन वगैरे केलेली आहे. पण तिला नाही लूज
लूज होत होती, कारण मी 7 ते 8 वर्षाच्या म्हणजे साईजमध्ये तिच्यासाठी मागवली होती. म्हटलं हिला रिप्लेस करूया. आणि मला ना पियासाठी असं नेहमीच वाटतं की म्हणजे तिचं काय होतं ना की कितीही आपण लहान मुलं असले त्यांच्यासाठी महागडे कपडे घेतले ना की मुलं लगेच वर्ष दीड वर्षांनी कपडे चांगले असतात पण त्यांची हाईट वाढून जाते आणि त्यांना काही ते येत नाही. म्हणून मी जास्त करून ट्राय करते की तिच्यासाठी म्हणजे खूप महागडे कपडे ऑर्डर करूच नाही, थोडे रिजनेबल आणि फटक्यात घालून तिची हाईट वाढली आणि ते कितीही चांगले असले टाकून द्यायची गरज पडली तरीही काही एवढं जास्त वाटत नाही मग. सो ती पॅन्ट खूप छान आहे, मी तिची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि हा जो ड्रेस आहे ना तर मी हा फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे. इतका छान ड्रेस आहे, 450 काहीतरी किंमत आहे याची, पण खूपच छान आहे. मी स्मॉल साईजमध्ये मागवलेला आहे, पण मला ना स्मॉलमध्ये थोडासा असा म्हणजे थोडा लूज होतोय तो गड्या वगैरेमध्ये. त्यांनी फॅब्रिक जे आहे ते इतकं छान यूज केलेलं आहे, स्टिचिंग छान आहे, सगळं काही अगदी परफेक्ट आहे म्हणजे. आणि दिसायला पण मला खूप छान दिसतोय, तुम्हाला दाखवतेच मी घालून वगैरे. पण फक्त मला थोडा लूज होतोय आणि त्याला अल्टर वगैरे पण मला काही करता येणार नाही आहे, त्यामुळे मी त्याला रिटर्न करते. म्हणजे मी ठेवला पण असता पण तो गड्यामध्ये थोडा लूज वाटतोय ना तर मला ते कळत नव्हतं की इथून मी त्याला कसं अल्टर करून घेऊ की जास्त मोठा गळा वाटणार नाही, त्यामुळे मग मी त्याला जो आहे तो रिटर्न करते. अदरवाईज तुम्ही मीडियम जर तुमच्यासाठी साईज असेल ना तर तुम्ही स्मॉल एकदा जे आहे ते ऑर्डर करून बघा. मला असं वाटतं की परफेक्ट एकदम बसेल हा. आणि क्वालिटी कापड वगैरे खरंच खूप सुंदर आहे. कलर पण खूप छान, याच्यामध्ये कलर पण अवेलेबल आहेत, याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. अदरवाईज प्रोडक्ट जो आहे तो टॅग करून देईल. स्लीव्स पण खूप जास्त अशा कमी नव्हत्या, व्यवस्थित होत्या मस्त आणि घालून मला खरंच खूप छान दिसत होता. पण साईजमुळे मी त्याला जे आहे ते रिटर्न करते. एक्स्ट्रा स्मॉल त्याच्यामध्ये अवेलेबल नव्हती, नाहीतर मग मी तो रिप्लेसमध्ये मागवला असता. चला अजून एखादा शोधून काढेल मी तसाच. आणि हा एक जो आहे कुर्ता पॅन्ट दुपट्टा सेट जे आहे तर ते मी मागवलेलं होतं रीलसाठी आणि याची पण किंमत 450 समथिंग आहे काहीतरी. पण तेवढ्या याच्याने बघितलं ना तर म्हणजे जो कलर आहे कुर्त्याचा तो पण छान आहे, दुपट्टा वगैरे सगळं खूप छान आहे. म्हणजे मला असं वाटतं की अशा मिनिमम अशा प्राईसमध्ये जे आहे, एखाद्या तुम्हाला कुठे जायचं असेल रात्रीचं वगैरे काही अटेंड करायचं असेल तर हा कुर्ता खूप छान आहे. क्वालिटी वगैरे म्हणजे कापडची मला सांगता येणार नाही, पण कॉटन वगैरे नाही येतो आणि खूपच छान क्वालिटी असं पण नाही, पण जेवढी प्राईस आहे ना त्या प्राईसच्या अकॉर्डिंग जे आहे म्हणजे व्यवस्थित आहे क्वालिटी असं. आणि पण किती आता मी सगळे ते रीलसाठी मागवल्यावर म्हटलं मी सगळंच नाही ठेवू शकत, पण तो जो ड्रेस होता तो मला खूप जास्त आवडला होता आणि मला द्यायला अजिबातच इच्छा नव्हती, पण त्यामध्ये साईज नाही म्हणून मी त्याला रिटर्न करते. आणि हा जो आहे कुर्ता याचीही तुम्हाला लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. छान आहे हा पण. तुम्ही अशा पद्धतीने एखादा कुर्ता सेट वगैरे शोधत असाल तर मला असं वाटते की तुमची सर्चिंग संपलेली आहे इथे. याला ट्युशनमध्ये सोडून आली, कपडे वगैरे सगळे वॉश करून झालेले आहेत माझे आणि बाल्कनीत आली तर बघा अगदी म्हणजे एकदमच असं बारीक बारीक जो आहे ना तो पाऊस होतोय. माझ्या कॅमेऱ्यामध्ये काही तो कॅप्चर होत नाही पण एकदम बारीक होतोय. म्हणजे मागच्या 2-3 दिवसापासून तर न्यूजमध्ये वगैरे बघितलंच की खूपच इकडे तिकडे पाऊस होतोय, पण आमच्याकडे काही होत नव्हता. वातावरण थंड झालं होतं. तसं काल तर खूपच बोर असं वातावरण होतं की कुठेतरी दुसऱ्याकडे पाऊस पडतोय आपल्याकडे पडत नाही, असं जे असतं ना एकदम असं भकास वातावरण तसं होतं. पण आज मात्र थोडं फ्रेश आहे. वाटतंय की आज उद्या मध्ये आमच्याकडेही पाऊस पडून जो आहे तो जाऊ शकतो, पण पडला पाहिजे. कारण म्हणजे दुसऱ्याकडे पाऊस पडल्यावर जी गार हवा असते ना ती तर छान वाटते, पण त्यानंतरचा दुसरा दिवस जी वाफ निघते ना त्यामधून पण खूप जास्त गरम होतं. त्यामुळे प्रॉपर आपल्या ठिकाणी एकदा पाऊस जो आहे तो झाला पाहिजे आणि मे बी आज उद्यामध्ये होऊनच जाईल तो. तर मी आता म्हटलं कपडे वगैरे सगळं वॉश करून झालं होतं, स्वयंपाक करायचा आहे मला आणि पियाही ट्युशनला गेलेली आहे. सो थोडा वेळ आहे, एवढे 2 तास तर काही लागत नाही स्वयंपाकासाठी. आणि परवाच्या दिवशी तर एवढी प्रचंड धूळ होती, म्हणजे हवा पण एवढी गार होती आणि धूळ पण खूपच होती. तसं तर पूर्ण हळूहळू एक करून म्हणजे सगळं घरच जे आहे ते मला डस्टिंग जे आहे ते करून घ्यावी लागेल. आज नंबर लावला मी, म्हटलं चेस्ट ऑफ ड्रॉवर जे आहे ते करून घेऊया, कारण खिडकीजवळ असल्यामुळे सगळी धूळ त्याच्यावर येऊन बसलेली असते आणि छोट्या छोट्या गोष्टी ठेवल्या आहे म्हटल्यावर मग त्यांना क्लिनिंग करून घ्यावीच लागते. सो इथे करायला आलेली आहे मी. आणि क्लीन करता करताना माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला जेव्हा मी हा ट्रे क्लीन करायला घेतला होता. मी अशा बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या DIY करून ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत आणि असं वाटते की एखाद दिवशी एक व्हिडिओ बनवावा, प्रत्येक त्या रूममध्ये जावं आणि तुम्हाला दाखवावं की बघा मी हे असं बनवलं होतं, काय माझ्या तेव्हा थॉट होते की मी असं बनवलं वगैरे. म्हणजे मी आता व्हिडिओमुळे मला टाईम मिळत नाही, पण खरं सांगते मला DIY वगैरे बनवायला खूप जास्त आवडतं. हा ट्रे मी मातीपासून बनवलेला आहे, बघून अजिबात वाटणार नाही, असं वाटते की रिअल वूड आहे हा. तर अशा आहेत अजून
बऱ्याचशा वस्तू, तर म्हटलं एक मस्त व्हिडिओ बनवावा. तुम्ही मला कमेंटमधून सांगा की असा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल का, मग मी बनवते. म्हणजे डेली रुटीनपेक्षा तुम्हाला काहीतरी वेगळं पण बघायला मिळेल आणि आयडिया पण येईल तुम्हालाही जर बनवायला आवडत असेल तर. सो बऱ्याचशा वस्तू आहेत, कुंड्या आहेत, बऱ्याच म्हणजे पेंटिंग्स आहेत, अशा आहेत थोड्या वस्तू. त्या मी सगळ्या तुम्हाला दाखवेल जर तुमच्या काही कमेंट्स आल्या तर, नाहीतर मग काही मनावर मी घेत नाही. ते क्लिनिंग झाल्यानंतर म्हटलं चला आता पुढचा रूममधला जो TV युनिट आहे हा पण सगळा क्लीन करून घ्यावा. आणि हे जे काही आर्टिफिशियल प्लांट्स आहेत ना माझ्याकडे, एक दिवशी वेळ काढायचा आहे मला आणि सगळ्यांना व्यवस्थित क्लीन करायचं आहे. जे हॉलमध्ये वगैरे ठेवलं आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, डस्टिंग केली की धूळ निघून जाते, पण जे किचनमधले आहेत ना ते मला महत्त्वाचे क्लीन करून घ्यायचे व्यवस्थित. आणि ते कसे क्लीन करायचे मी तुम्हाला सांगेल एखाद्या व्हिडिओमध्ये. आणि क्लीन करता करता गोष्ट अशी झाली, म्हणजे जिथे तुम्ही माझा चेहरा बघू शकतात आणि माझा पचका झाल्यानंतर, म्हणजे आता काय वातावरण चाललं आहे, व्हिडिओ जरी तुम्ही उशिरा बघताय पण हा तेव्हा व्हिडिओ मी रेकॉर्ड केला आहे जेव्हा ते भारताचं पाकिस्तानचं युद्धाचं चाललं होतं बघा. आणि मला अचानक ना म्हणजे आमच्या दरवाजामधून बाल्कनीमध्ये दिसला ड्रोन कॅमेरा आणि माझे एवढे म्हणजे असं शॉक झाली ना मी की इथे कसं काय ड्रोन आला. आणि शहरात राहून असं होतं ना की आपल्या साईडच्या बिल्डिंगमध्ये काय चाललं आहे, साईडच्या घरांमध्ये काय चाललं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं महत्त्वाचं म्हणजे. तर आता साईडच्या बिल्डिंगमध्ये काय चाललं आहे हे कसं समजणार. तर त्यांच्याकडे लग्न होतं आणि ते लग्नाला जाणार होते. लग्नाच्या शूटिंगसाठी त्यांनी तो ड्रोन जो होता ना तो मागवलेला होता आणि तो मला अचानक असं समोरून दिसला क्लिनिंग करताना मी. आणि आपल्याकडे म्हणजे न्यूजमध्ये तर चाललंच आहे की जे आहे पाकिस्तान ड्रोनने जे आहे ते बॉम्ब वगैरे फेकतं आहे असं तसं. तर मी शॉकच झाली. मी आधी बघायला गेली की अरे बापरे इथे कसं काय आलं ड्रोन म्हणून. आणि नंतर कळलं की ओके लग्नाची शूटिंग चालली आहे, काही पाकिस्तानने वगैरे पाठवलेला नाही आहे. पण ते असं असतं ना आपण जी गोष्ट बघत असतो तीच एखादी गोष्ट आपल्यासोबत घडली तर आपला जो ब्रेन असतो त्या पद्धतीनेच विचार करायला जातो, दुसरी गोष्ट आपल्याकडे येतच नाही लवकर डोक्यामध्ये. सो चला तो ड्रोन काही पाकिस्तानचा नव्हता, बाय द वे वाचलो आम्ही. आणि त्यानंतर जे आहे ही मॅट पण मला बेडरूममध्ये ठेवलेली असते, ही मला क्लीन करून घ्यायची होती. म्हणजे तिथेच हेअर वगैरे कोंब सगळे होत असतात, तर खूप हेअर त्यावर पडत असतात माझे पियाचे. आज म्हटलं हिला बाहेर काढूया आणि वॉश करायची काही गरज नाही एवढी जास्त, म्हणून या ब्रशने जे आहे ना व्यवस्थित अशी क्लीन केली की ह्या ब्रशमध्ये सगळे केस जे असतात ना त्यामध्ये अटकून जातात आणि व्यवस्थित क्लीन होऊन जाते. काय नाही क्लीन करत मी ह्या ब्रशने, म्हणजे त्याला वॉश करून घेते मी. आणि काही म्हणजे मी माझं बाल्कनी आहे ना बाल्कनीमधल्या सुद्धाच्या गोष्टी असतात ना त्यासुद्धा मी ह्या ब्रशने सगळी ती जी ग्रिल वगैरे बनवली ती सुद्धा याच्याने क्लीन करून टाकते. खराब झालं की त्याला वॉश करायचं आणि पुन्हा चांगल्या वस्तू त्याच्याने ज्या आहेत त्या क्लीन करून घ्यायच्या. खूपच उपयोगी जो आहे ना हा ब्रश आहे. मला असं वाटतं की एखादी वस्तूमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली की थोडी म्हणजे एवढी जास्त किंमत नसते त्याची, पण त्याचा रिझल्ट आपल्याला इतक्या वेळा बघायला मिळत असतो, इतक्या हेल्पफुल जी असते ती एखादी वस्तू असते. तशातला हा ब्रश आहे. बऱ्याच वेळा मी तुम्हाला याची जी आहे ती स्तुती करत असते की खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. नसेल घेतला तर घेऊन टाका, लिंक देईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सकाळची सगळी कामं आवरून झाल्यानंतर एक जे होतं म्हणजे स्वयंपाकाचं काम झालं, सगळं काही झालं, घर पुसून झाडून सगळं झाल्यानंतर जेवण झालं. मग म्हटलं आता चला ही भांडी जी आहेत ही आवरून घेऊया आणि निवांत जे आहे ते होऊन जाऊया. मग नंतरची सगळी कामं ही पेंडिंग असतात, म्हणजे डिपेंड आहे की वाटलं तर करा, पण इथपर्यंत कामं जी असतात ती करावीच लागतात. तर मी आता हे भांडे कुंडे घसते आणि पियाचं चाललं होतं मम्मा शेवटची आईस्क्रीम चालली आहे, पाऊस सुरू होऊन जाईल आपल्याकडे आणि तो आईस्क्रीम मला काही खाऊ देणार नाही, म्हणजे कुल्फी जी मी बनवली होती. काल पण असंच थंड वातावरण होतं, परवाच्या दिवशी तिला काही दिलीच नव्हती. मी म्हटलं चल बाय आज खाऊन घे तू, खरंच उद्या पाऊस पडला तर मी काही तुला द्यायची नाही, म्हणून ती मस्त इथे जी आहे कुल्फी एन्जॉय करते. आता पुन्हा जसं म्हणजे परत उन्हाळा प्रॉपर सुरू झाला 1-2 दिवसांनी की परत कुल्फी बनवावी लागेल, कारण जमायला लागलं की मग इच्छाही होते बनवायची आणि महत्त्वाचं म्हणजे घरच्या लोकांनी आवडून खाल्लं तर मग बनवायला आवडतं हे आपल्याला. आणि त्यानंतर मी जे आहे ब्लिंकिटवरून गहू वगैरे मागवलेले होते. आता मला झेप्टो जास्त आवडायला लागले, पण झेप्टोवर गहू वगैरे काही मिळत नाही, म्हणजे नॉर्मल गोष्टी तिथे मिळतात. तर मग गहूसाठी मला ब्लिंकिट परत डाउनलोड करावं लागलं. मी गहू मागवले आणि आता जे आहेत ते आज दळायचे आहेत, त्यांना बनवून पण घ्यायचे, सोबत तेल पण मागवलेलं होतं. आणि ह्या अशा पिशव्या ज्या ब्लिंकिटवरून मागवल्या जातात ना तर त्यावर ना म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मागवली होती ना तेव्हा तर अशीच फेकली गेली होती, पण जेव्हा दुसरी मागवून ती अशीच घरात पडलेली होती ना तेव्हा पियाने त्याच्यावर कलरिंग केली होती. आणि मला कोणीतरी DM म्हणजे केला पण होता की अशी जी म्हणजे ब्लिंकिटची ह्या ज्या पिशव्या देतात ना पार्सलच्या की त्याच्यावर कलरिंग करायला मुलांना खूप छान आहे. आणि त्यांना मी खूप डिटेलमध्ये सांगितलं होतं की हो असंच झालं होतं, आमच्याकडे अशी पिशवी लास्ट टाईम आली होती तेव्हा पियाने कलरिंग केली होती वगैरे वगैरे, पण ती पिशवी पूर्ण फाटलेली वगैरे होती आणि त्यावर तिने कलरिंग केली म्हणून मी काही दाखवलंच नव्हतं व्हिडिओमध्ये. सो तुम्ही ब्लिंकिटवरून काही ऑनलाईन असं ऑर्डर केलं ना
तर मग तुम्ही मुलांना हे कलरिंग करण्यासाठी देऊ शकतात. एक वेगळा छान एक्सपिरियन्स येतो. चला आता एक महत्त्वाचं काम जे आहे ते पूर्ण करून घेते. मला गहू निवडून घ्यायचे होते. तशी जास्त घाण नसते त्यांच्यामध्ये, पण थोडं जे आहे चाळून घेते की काही खडा वगैरे असेल, कीड वगैरे लागलेली असेल तर तेवढं फक्त बघून घ्यायचं आहे. आणि मला असं वाटतं की तसं तर मला चपाती बनवायला खरं सांगितलं तर असं एवढं जास्त काही आवडत नाही. म्हणजे चपाती बनवायला घेतली की मी फक्त पटपट करून मोकळी होण्यामागे असते. पण ती पटपट होणारी चपाती पण काही लवकर बनत नाही. त्यामागे खूप मोठी रामायण असते. गहू मागवावे लागतात ऑनलाईन, नाहीतर मग स्टोअर केलेले असतात तर निवडून ठेवावे लागतात. महिन्यात 2 महिन्यातून त्यांना बघावं लागतं. मग त्यांना गाडा, चक्कीवर घेऊन जा, त्यांचं पीठ बनवा, त्यानंतर ते पळत गाडून जे आहे डब्यामध्ये भरा आणि मग कुठेतरी त्याची चपाती बनते. तेव्हाही किती गरमीचे दिवस असतील तर घाम निघत असतो, पण तरीही लोक म्हणतात की बायकांना घरी राहून काय काम असतं. आता कोण सांगावं यांना, ज्या 2 चपात्या बनवण्यासाठी किती मागची रामायण जी आहे ती करावी लागते. चला काही हरकत नाही, करूयात आपण त्या आनंदाने. आता 4 सव्वा 4 झालेले आहेत आणि पाऊस जो आहे ना थोडा सुरू झाला आहे. बारीक बारीक आहे, मे बी थोडा जोरात येऊ पण शकतो. पण म्हटलं चला इतका छान मस्त पाऊस चालला आहे तर चहा ठेवूया. कारण पहिला पाऊस आता तो कुठला असो, बऱ्याच दिवसानंतर पाऊस पडतोय म्हटल्यावर तो मग तो आनंद देणारा असतो. तर चहा तर झालीच पाहिजे. भजी वगैरे बनवायची काही ताकद नाही माझ्यामध्ये आता एवढी, पण म्हटलं चहा बनवूया. आणि वेळेच्या आधीच चहा बनवली मस्त मी. आणि तोवर ना चहा बनवेपर्यंत पाऊस मस्त थोडा बारीक बारीक चालू होता. वातावरण पण तुम्ही बघताय. आणि मी जशी चहाचा कप बाहेर घेऊन आली बघा केवढं जास्त ऊन जे आहे ते इथे आलेलं आहे. आणि जो चहा पिण्याचा आनंद होता पावसामध्ये तो काही मला आजच्या दिवशी मिळालाच नाही. चला असो काही हरकत नाही आहे. तसा दिवस जो आहे तो एन्जॉय केला पाहिजे. जी सिच्युएशन जशी आहे ती तशी एन्जॉय केली पाहिजे. पावसात चहा पिण्याचा आनंद नाही मिळाला तर काय झालं, लवकर तर चहा मिळते ना, हे आपण सेलिब्रेट करून घेऊ शकतो. चला मग आता ह्या चहासोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.